तर एक महत्त्वाची बातमी आहे, पुण्याच्या कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आहे। त्यामध्ये 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची भीती आहे। पुलावर 50 पेक्षा जास्त लोक होते। तर एनडीआरएफ कडून 5 पर्यटकांना वाचवण्यामध्ये आतापर्यंत यश आलेलं आहे। ही दृश्य आपण पाहतो आहोत। या ठिकाणी बचाव कार्य अद्यापही सुरू आहे। मोठी गर्दी झालेली आहे। घडलेली आहे ना, आता एनडीआरएफची टीम असेल, स्थानिक पोलीस असतील किंवा जे बचाव कार्य जे आहे ते सुरू आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी देखील या ठिकाणी आपण जमल्याचं पाहतोय। खरं तर एनडीआरएफची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे। 20 ते 25 ॲम्ब्युलन्स या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बचाव कार्य सुरू। आपण मधला भाग जो दाखवतो, जो लोखंडी पूल आहे, तो मधल्या भागातला जो मुख्य प्रवाह, जो मधल्या भागातून मोठ्या प्रमाणात प्रवाह आहे, त्याच प्रवाहात ज्या वरील जो पूल आहे तो कोसळला आणि या कोसळलेल्या पुलावरून 25 ते 30 लोक वाहून गेलेले आहेत आणि बुडालेले आहेत अशी प्राथमिक माहिती समजते। स्थानिक पोलिसांची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे। एनडीआरएफ या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि बचाव कार्य सुरू आहे। खरं तर याचा आकडा देखील वाढू शकतो असं देखील स्थानिक पोलिसांकडून सांगण्यात येतंय। मात्र आता आपण पाहतोय की गेल्या 2 दिवसात या भागात मुसळधार पाऊस झाला होता, त्यामुळे इंद्रायणी नदीचं पात्र जे आहे ते ओसंडून वाहत आहे। त्यामुळे पुलावरून जे पडलेले पर्यटक आहेत ते वाहून नेमके कुठपर्यंत जाऊ शकतात याचा देखील प्रशासनाकडून अंदाज घेतला जातोय। तर 6 पर्यटकांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समजते। मात्र नेमका किती लोक वाहून गेलेले आहेत, किती लोकांचा मृत्यू झालेला आहे, याबाबत अद्याप कुठल्याही अधिकृत माहिती जी आहे ती प्रशासनाकडून दिलेली नाहीये। आता देखील मोठी गर्दी असल्याचं आपण पाहतोय आणि पोलिसांकडून जे नागरिक या ठिकाणी जमा झालेले आहेत, बग्यांची जी गर्दी झालेली आहे ते हटवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय आणि ज्या ठिकाणी आपण जी दुर्घटना झालेली आहे ती दाखवतोय आपण। तो लोखंडी जो पूल आहे मध्यभागी जो पूल आहे तो ढासळलेला आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणाहून लोक जे आहेत ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचं, पर्यटक वाहून गेल्याचं समजतंय। खरं तर आडमार्ग हे सगळं आहे। हा इंद्रायणी नदीचा जो प्रवाह आहे तो आडमार्गाला आहे सगळं प्रवाह असल्यामुळे बचाव कार्याला काहीसा अडथळा येतोय। आपण पलीकडच्या बाजूला पाहतोय की ॲम्ब्युलन्स ज्या आहेत त्या 20 ते 25 ॲम्ब्युलन्स या ठिकाणी दाखल झालेला आहे। अग्निशमन दल देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे। पुण्यातून देखील, पुणे शहरातून बचाव कार्य या ठिकाणी आलेलं आहे आणि बचाव कार्य जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे। आता देखील आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी त्या ठिकाणी झालेली आहे, कारण की आडमार्ग हा सगळा भाग आहे आणि जाणे येण्यासाठी कोणताही रस्ता छोटा असल्यामुळे 2 वाहनं बसत नाहीत। त्यामुळे कुठेतरी जे जखमी आहेत त्यांना उपचारासाठी हलवण्यासाठी अडचण येत असल्याचं समजतंय। मात्र ज्या ठिकाणी हा सगळा दुर्घटना झाली, जो पूल कोसळला, त्या ठिकाणी आपण पोहोचत आहोत। आता देखील आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी आहेत आणि जिल्हा प्रशासन देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि सगळं बचाव कार्य आहे ते युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय। एनडीआरएफची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे। आपत्ती व्यवस्थापनच्या टीम्स देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि 2 दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे, त्यामुळे नदीचा प्रवाह देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। 3:30च्या आसपास ही घटना घडलेली आहे। तर TV9 मराठी या ठिकाणी दुर्घटनास्थळावर दाखल झालेली आहे। आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे हे देखील आता या दुर्घटनास्थळावर पोहोचलेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस प्रशासन, त्याचबरोबर एनडीआरएफचे जवान देखील आता मदत कार्यामध्ये, शोध कार्यामध्ये लागलेले आहेत। बचाव कार्य अद्यापही सुरूच आहे। दरम्यान जे वाहून गेलेले आहेत त्यांचा शोध घेणं हे अत्यंत जिकिरीचं आणि महत्त्वाचं काम, आव्हानात्मक काम आता या सर्व यंत्रणांपुढे असणार आहे, कारण संध्याकाळची वेळ होत आलेली आहे। रात्री अंधार पडण्यापूर्वी जे वाहून गेलेले आहेत त्यांचा शोध घेणं हे गरजेचं आहे। नक्कीच, आणि पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मोठं आव्हानात्मक हे काम त्या सगळ्यांना शोधण्याचं असणार आहे। त्यासाठी एनडीआरएफची टीम आणि एकूणच पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। विविध संघटनांच्या माध्यमातून सुद्धा तिथे बचाव कार्य सुरू आहे। आमदार सुनील